तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रिया आणि प्रीतम मात्र कपाटातले कपडे पडलेले असते त्याच्यामुळेच वाद घालू लागता. त्यावेळी आता प्रिया म्हणू लागते की प्रीतम हे कपडे ना तुम्हीच लावणार आहे. त्यावेळी प्रीतम म्हणतो नाही प्रिया प्लीज मला तू लावू लाग नको. पण त्यावेळी प्रिया म्हणते प्रीतम तुम्ही काय म्हणलात, मला प्लीज म्हणलात ना, तसं नाही म्हणायचं, मला काय म्हणायचं आहे प्लीज, कान पकडून माफी मागायची प्लीज प्रिया, मला कपडे लावू लाग, सॉरी असं तसं म्हणायचं आहे तुम्ही. त्यावेळी आता प्रीतम म्हणू लागतो काय प्रिया हे सगळं बोलायचं आहे का. त्यावेळी प्रिया म्हणते हो. आणि मग त्यावेळी प्रीतम मात्र स्वतःचे कान पकडतो, प्रियाला म्हणू लागतो की प्रिया प्लीज सॉरी मला माफ कर. आणि मग आता त्यानंतर मग प्रिया म्हणते हो असंच म्हणायचं होतं, चला आता मी लावते कपडे. आणि मग तेवढ्याच वेळात अहिल्या तिथे येते. त्यावेळी तर प्रिया आणि प्रीतमला तर धक्काच बसतो. त्यावेळी मग अहिल्या म्हणू लागते काय ग प्रिया माझ्या मुलाला तू चांगलंच छेळतेस ग. त्यावेळी आता प्रीतम म्हणू लागतो हो आई तू आता बघितलंय ना हिला, तू चांगलं बोल. पण त्यावेळी प्रिया म्हणू लागते नाही हो. थोड्या वेळात अहिल्या म्हणू लागते असू दे प्रिया तुझ्याबद्दल ना माझी काहीच तक्रार नाही, मला तर ना हा माझा मुलगाच जास्त गोंधळलेला दिसतो. काय रे प्रीतम तुला तुझे कपडे लावून ठेवता येत नाही का, तुला तुझे कपडे व्यवस्थित लावून ठेवता येत नाहीत का रे. आता काय बायको आली मग तिला सगळे कामं करायला लावायचेत का. आता अहिल्या प्रियाला सांगत असते प्रिया याला ना थोडीही सुट्टी देऊ नको, याला ना तू प्रत्येक काम करायला लावत जा. त्यावेळी प्रियाचा आनंद तर गगनात मावेन असं होत असतं. त्यावेळी आता प्रीतम म्हणतो चला आता सासू सुना एकत्र आला म्हणल्यावर माझी तर काही खेर नाही, चला मी इथून जातोच. पण तेवढ्या वेळात सावित्री मात्र ते सामान घेऊन येत असते. त्यावेळी प्रिया म्हणू लागते काय आत्या तुम्ही कसलं सामान घेऊन आला आहात. त्यावेळी मग सावित्री म्हणते अहिल्या मॅडमच तुला सांगतील. त्यावेळी अहिल्या प्रियाला सांगू लागते आता उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे ना, मग मी तुझ्यासाठी हे वाण आणलं आहे. मग त्यावेळी प्रिया ते वाण घेते, अहिल्याचा आशीर्वाद वगैरे घेत असते. त्यानंतर मग प्रीतम म्हणू लागतो आई अजून एक ताट तयार करावं लागेल. पण त्यावेळी अहिल्या हसतच म्हणते अरे फक्त हे सुनांसाठीच असतं. पण त्यावेळी प्रीतम म्हणू लागतो की आई तू विसरतीस का, तुला 2 सुना आहेत. आणि खरं तर ना ह्या ताटाचा पहिला मान आपल्या दादाच्या बायकोचा म्हणजेच पारूचाच आहे. त्यावेळी आईला तरी प्रीतमवर खूपच चिडते आणि म्हणू लागते प्रीतम मी तुला ना ऑफिसमधल्या गोष्टीबद्दल बोलायला सांगितलंय, घरच्या पर्सनल गोष्टीमध्ये तू लुडबुड नाही केली ना ते चांगलंच राहील. त्यावेळी आता प्रीतम काहीतरी बोलणार असतो पण त्यावेळी अहिल्या म्हणते मी तुला सांगितलंय ना या घरच्या गोष्टीत अजिबात लुडबुड करायची आणि मला काही सांगायचं ना तू विचारही करू नको. आता ही चर्चा ना इथेच थांबेल, याच्यावर पुन्हा कोणी चर्चा करणार नाही. आणि मग त्यावेळी अहिल्या तिथनं निघून जाते. त्यावेळी प्रिया म्हणू लागते खरं तर प्रीतम ना हा मान पारूचा पण आहे, खरं तर पारूला पण हे वाणाचं ताट आईनं द्यायला पाहिजेत. पण आईची समजूत कोण काढेल, आई कधीच तयार होणार नाहीत पारूला हे वाण देण्यासाठी. पण त्यावेळी प्रीतम म्हणू लागतो की प्रिया तू नको काळजी करूस, आईला समजवणारी एक व्यक्ती आहे ना आपल्याकडं, आता तो म्हणजे कोण श्रीकांत असणार आहे. त्यानंतर मग प्रिया आणि पारू खूप आनंदात असतात. त्यानंतर इकडे पारू स्वयंपाकाची तयारी करत असते. तेवढ्याच वेळामध्ये स्वयंपाक करणारी एक बाई घरी येते. ती म्हणू लागते काय ग पारू काय करते. पारू मात्र त्यावेळी खोबरं खिसत असते. त्यावेळी पारू म्हणते काय नाही खोबरं खिसते. त्यावेळी ती बाई म्हणू लागते दे ग पारू मग मी खिसते. पण पारू म्हणते नाही नाही तुम्ही बसा. त्यावेळी ती विचारू लागते जेवण वगैरे झालंय का. त्यावेळी पारू सांगू लागते नाही जेवण नाही झालंय. त्यावेळी ती बाई म्हणू लागते नाही मग आता मी घरी जाते तुम्ही जेवण करून घ्या. त्यावेळी पारू म्हणते नाही हो ताई तुम्ही बसा ना, आपल्याला उद्याचं असं ठरवायचं ना आपल्याला उद्या काय स्वयंपाक करायचा आहे म्हणून. त्यावेळी त्या मावशी म्हणू लागतं खरं तर पारू ना सॉरी बरं का पण मला उद्याच्या दिवस सुट्टी पाहिजे होती. त्यावेळी पारू सांगू लागते का काय झालंय. त्यावेळी त्या म्हणू लागतं अगं उद्या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे ना त्यामुळेच मला सुट्टी पाहिजे होती. आणि मग त्यावेळी लगेचच त्या म्हणू लागतं काय गं पारू तुला पण उद्या उपवास असेल आणि तुला तुझ्या सासरकडून वाण येईल ना. पण त्यावेळी पारू विचारात पडते आणि विचार करू लागते खरं तर ना या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी ना सासू सुनेला वाण देत असते, पण देवी आईनं आमचं नातं अजून स्वीकारलंच नाही, ते मला वाण देतील का. पारू अशा विचारात पडते. मग त्यावेळी आदित्य घरी येतो. आदित्य घरी आल्यावर त्या बाई मात्र तिथून उठून जाता. दुसरीकडे प्रीतम इकडे श्रीकांत सोबत बोलण्यासाठी येत असतो. त्यावेळी प्रियाही तिथे येते. त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो चला मग आपण दोघे तुम्ही आले म्हणल्यावर आपण तिघे सोबतच शतपावली करूया. त्यावेळी श्रीकांत ला प्रिया आणि प्रीतम म्हणू लागतं नाही बाबा आम्ही शतपावली करण्यासाठी नाही झालो, आम्हाला ना तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आता तुम्हाला माहीतच असेल उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. आईनं तर प्रियाला वाणही दिला आहे, मग आता पारूला द्यायला नको का, पारू पण आपल्या घरातली मोठी सून आहे ना. त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो हो हे तर खरं आहे पारूला पण वाण द्यायलाच हवं ना, पण अहिल्याचं काय. आता त्यावेळी प्रिया आणि प्रीतम म्हणू लागतो बाबा आईचं म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत बोलायला आलो आहेत ना, तुम्ही काहीतरी आमची मदत कराल ना. त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो अरे बापरे मी काय तुमची मदत करणार आहे.
त्यावेळी पहिले तर श्रीकांत नाही म्हणत असतो, पण प्रिया आणि पारू त्यांना कन्व्हेन्स करत म्हणू लागतात. त्यानंतर मग प्रिया आणि प्रीतम म्हणू लागतात, आता पारू आपल्या घरातली मोठी सून आहे, तिला तिच्या हक्काचा मान मिळायला नको का? आता त्यावेळी श्रीकांत थोडा विचार करतो आणि म्हणू लागतो, हो मी अहिल्याला बोलून बघतो, ती कदाचित तयार होईल, मला तर असं वाटतं. त्यानंतर श्रीकांत तिकडे जातो आणि मग त्यानंतर प्रिया आणि प्रीतमकर खूपच खुश होत असता. पारू मात्र इकडं आदित्यला जेवण वाढत असते, पण ती आदित्यकडे बघतही नसते, तिचं लक्ष मात्र दुसरीकडेच असतं. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, काय झालंय पारू, तुला तुझं लक्ष मला दुसरीकडेच दिसतंय. त्यावेळी मग पारू म्हणते, नाही आदित्य सर, मला काहीच झालं नाही. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, माझ्या डोळ्यामध्ये बघ आणि नंतर सांग की तुला काहीच झालं नाही. त्यावेळी मग पारू सांगू लागते की आदित्य सर, उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि देवी आईनं मला अजून वाणही पाठवलं नाही. मला असं वाटतं की त्या मला वाण कशाला पाठवतील, त्यांनी अजून माझा सून म्हणून स्वीकारच केला नाही, तर त्यांचं पण बरोबरच आहे ना. आता जर त्यांनी मला वाण पाठवलं नाही तर मी उद्याची पूजा कशी करणार बरं आदित्य सर, पण मला पूजा करायची आहे. पण त्यावेळी आदित्य म्हणतो, पारू बस एवढंच ना, त्याची जबाबदारी ना तू माझ्यावर सोपव, कारण की आई तुला वाण उद्या नक्कीच देईल. आता त्यावेळी लगेचच पारू म्हणू लागते, आदित्य सर हे कसं शक्य आहे बरं का? त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, तू कशाला काळजी करतेस, आईनं जरी नाही दिले ना तर मी आईकडे जाऊन ते वाण घेऊन येईल. चल बरं का, आता कुठे आनंदाने आपण जेवूयात का? त्यानंतर पारू हो म्हणते. दुसरीकडे अहिल्या तिच्या रूममध्ये बसलेली असते, पण त्यावेळी श्रीकांत येऊन अहिल्याला म्हणू लागतो, काय गा अहिल्या, उद्या मला प्रिया सांगत होती की आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातली पूजा आहे म्हणून. त्यावेळी अहिल्या सांगू लागते, हो रे श्रीकांत, उद्या आता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे ना, त्याची पूजा ठेवली आहे. आणि मग त्यावेळी अहिल्या सांगू लागते, हो असं उद्याचं कसं असतं माहिती का श्रीकांत, सासूने ना सुनेला वाण द्यायचं असतं आणि मी प्रियाला वाणही दिला आहे आणि आपली परंपराही पूर्ण केली आहे. पण त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो, नाही अहिल्या, तू आपली परंपरा पूर्ण नाही केली, तू प्रियाला फक्त वाण दिलं आहे. तू विसरतीस का आपल्याला 2 सून आहे, आता हे वाण पारूला पण जायला नको का? त्यावेळी श्रीकांतवर अहिल्या तर खूपच चिडते आणि म्हणू लागते, हे बघ श्रीकांत, खरं तर ना त्या मुलीला मी कधीच वाण देणार नाही, कारण की मी तिचा ना सून म्हणून स्वीकार केलेलाच नाही. माझी फक्त एकच सून आहे प्रिया आणि मी तिला वाणही दिला आहे आणि माझी परंपरा मी पूर्ण पण केली आहे. आता त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो, काय का अहिल्या, तुझा पारूवरती राग आहे मला मान्य, पण आपल्या परंपरा वगैरे तू कशाला मोडतेस, असं समजणं ते देवकार्य आहे आणि आपल्या पारूचा मान तर तिला मिळायलाच हवा ना. त्यावेळी अहिल्या म्हणू लागते की प्रीतम, काय रूढी परंपरा हे शिकवण्याची मला कुणाचीही गरज नाही, मला जे करायचं होतं ना मी ते केलं आहे. आणि मग त्यावेळी आता श्रीकांत विचारात पडतो आणि म्हणू लागतो, आता मला उद्यासाठी ना काहीतरी करावंच लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडं गुरुवारच्या दिवशी प्रियाने मस्तपैकी पूजा वगैरे मांडलेली असती. तेवढ्या वेळात अहिल्या मात्र तिथून जात असते. अहिल्या इकडे आल्याच्या नंतर प्रिया म्हणू लागते, खरं तर आईनं मला तुमच्यासोबत बोलायलाच यायचं होतं. इतक्या दिवसा झाले आपल्या आदित्य दादावर इतकं मोठं संकट आलं, इतकं मोठ्या संकटातून ते व्यवस्थितपणे घरी आले, त्याच्यामुळे मी ना देवीला नवस बोलले होते की मी 5 सवासनी जेवू घालीन म्हणून. आता खरं तर आज पूजा आहे तर आपण त्या सवासनीही जेवू घालू. त्यावेळी अहिल्या म्हणते, हो तुला वाटतंय ना आपण तसंच करू, तू सवासनी बोलव, जेवू घाल, मी त्यांची माझ्या स्वतःच्या हाताने ओटी भरीन. त्यानंतर अहिल्या तिथनं निघून जाते. प्रिया मात्र तिचं ते पाठ वगैरे वाचायला सुरुवात करत असते. त्यानंतर अहिल्या इकडे श्रीकांतकडे येते. आता त्या सवासनी जेवू घालायचे असतात ते मात्र ती श्रीकांतला सांगू लागते. त्यावेळी श्रीकांत म्हणतो, हो अहिल्या, तुम्हाला जसं वाटतंय तसं करा ना. पण तेवढ्याच वेळा दामिनी काहीतरी घेऊन येते. त्यावेळी अहिल्या विचारूही लागते की काय गं दामिनी, याच्यामध्ये काय आहे? पण तेवढ्या वेळात दिशा मात्र वरतून बाहेर जाण्यासाठी निघत असते. दामिनी तिला मध्येच अडवते, त्यामुळे दिशा खूपच चिडते. म्हणू लागते, तुम्हाला एवढे बेसिक मॅनर्स नाही का, बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला असं टोकायचं नसतं ना. पण त्यावेळी दामिनी म्हणू लागते, ए दिशा, मला तो समजवायचं नाही बरं का. आता त्यावेळी दिशा म्हणू लागते, पटकन सांगा ना तुमचं काय काम आहे, मला जायचंय. त्यावेळी मग दामिनी विचारू लागते, तू कुठे चालली आहे? त्यावेळी दिशा म्हणते, माझं महत्त्वाचं काम आहे, मी बाहेर जाते. त्यावेळी दामिनी दिशाला सांगू लागते, काय गं दिशा, तुला माहीत नाही का आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि तुझा उपवास नाही का, तुला आता उद्या आज उपवास पकडायचा आहे. त्यावेळी मग दामिनीला दिशा म्हणू लागते, काय मग मी काय करू याच्यासाठी? आता त्यावेळी दामिनी म्हणू लागते, अगं असं कसं, आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि सासूने ना सुनेला वाणाचं सामान द्यायचं असतं. बघा वहिनी, मी पण माझ्या सुनेला दिले बरं का, मी पण रूढी परंपरा पार पाडते बरं का. त्यावेळी श्रीकांत आणि अहिल्या फक्त आश्चर्याने दामिनी आणि दिशाकडे बघू लागतात. त्यावेळी आता दामिनी दिशाला मात्र ते आणलेलं वाणाचं सामान सगळं काही देऊन टाकत असते, पण दिशाला मात्र याच्याबद्दल ना तिला इतकाही अनुभव नसतो.
आता दिशा मात्र त्या दामिनीनं दिलेलं सगळं वाण्याचं सामान फेकून देते आणि म्हणू लागते, मला ना असे हे घाणेरडी गिफ्ट अजिबात नकोय. त्यावेळी आता आईला स्वतःहून म्हणते की दिशा तुला काही करायचं असेल तर कर, नाही तर नको करू, पण आपल्या घरी आज सवासनी जेवायला येणार आहे याच्यासाठी तू इथं हजर हवी आहेस. त्यावेळी मग दिशा नाईलाजाने होच म्हणते. त्यानंतर मग अहिल्या सावित्रीला विचारत असते की पूजा वगैरे झाली का नाही. त्यावेळी मग सावित्री सांगत असते अजून प्रिया मॅडमची पूजा झालेलीच नाही. त्यावेळी श्रीकांत तर आश्चर्याने विचारतो, काय आपल्या प्रियाची अजून पूजा झालेली नाही, बापरे ही मुलगी किती संस्कारी आहे. आणि मग त्यानंतर इकडे सवासनी जेवायची तयारी चालू असते. दिशा आणि दामिनीही मात्र वरतून खाली येतात. अहिल्या प्रियाला विचारत असते, सगळ्या सुवासिनीला फोन केला आहे ना, कुणी राहिलं तर नाही ना. मग त्यानंतर सुवासिनी येत असतात, पण त्या 4च जणी आल्याच्या नंतर अहिल्या प्रियाला विचारू लागते, काय ग प्रिया तू 5 जणीला बोलवलंय, मग ह्या 4 जणी कशा आल्या आहेत. त्यावेळी प्रिया म्हणू लागते, हो आई थांबा नाही येणार आई 5वी सुवासिनी. पण त्यावेळी पारू तिथे येते. पारूला बघून तर अहिल्याला खूप मोठा धक्का बसतो. दामिनी आणि दिशा तर आश्चर्याने बघू लागतात, पण प्रिया मात्र त्यावेळी खूप खुश असते. त्यावेळी मग प्रीतम, श्रीकांत आणि प्रियाने कसा प्लॅन केलाय मात्र तो त्यांनी छान असा प्लॅन केलेला असतो. त्यानंतर मग आता दामिनी मात्र पारूला बोलू लागते, पण त्यावेळी अहिल्या म्हणू लागते, आपल्या घरी आज देवकार्य आहे त्यामुळे मला कुठलंच भांडण वगैरे नकोय. त्यानंतर मग अहिल्या प्रियाला सांगत असते, या सुवासिनींना देवघरामध्ये घेऊन जा पूजा करण्यासाठी. प्रिया मात्र त्यांना घेऊन जाते. त्या छानपैकी अशी पूजा करत असता. मग त्यावेळी त्या सुवासिनी जेवण्यासाठी इकडे येत असता. त्यावेळी आता अहिल्या प्रियाला म्हणू लागते, प्रिया आता तू सुवासनीची ओटी भरून घे. त्यावेळी मग प्रिया म्हणू लागते, अहो आई असं काय करताय, तुम्ही सकाळी म्हणला होतात ना की तू सुवासिनी जेवू घाल, मी त्यांची ओटी माझ्या हाताने भरेल. पण त्यावेळी आता अहिल्याला काहीच बोलता येत नाही, त्यामुळे ती ओटी भरायला सुरुवात करते. खरं तर ना पारूची ओटी भरल्याच्या नंतर तिचा उपवास, तिची पूजा तिथं संपन्न होते. त्यानंतर अहिल्या फक्त पारूकडे बघू लागते. पारू मात्र अहिल्याचा आशीर्वादही घेत असते. दिशा आणि दामिनी तर बघतच राहता. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.